हरिपाठ अभंग 27 उत्तरार्ध भाग दुसरा. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचास दास सुख करो काम. असं आपण नेहमी ऐकतो. संत हा गोरोबा काकांचा अभंग. जेव्हा आपल्याला त्या देवाचं रूप आपल्या मनामध्ये राहतं, त्याचं नाव आपल्या मुखामध्ये राहतं, तेव्हा हा देह जो आहे, जो प्रपंचाचा दास आहे, सुखे करो काम. या उत्तरार्धात शेवटच्या चरणात ज्ञानदेव माऊली सांगतात, ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. म्हणजे काय की ज्ञानदेवांना त्यांचे गुरु निवृत्तीनाथांनी नामसाधनेची, नामस्मरणाची दीक्षा दिली. त्या नामसाधनेचं तत्त्वज्ञान सांगितलं आणि त्याची उपासना करण्यासाठी सांगितली. निवृत्तीनाथांच्या उपदेशानुसार ज्ञानदेवांनी स्वतः साधना करून अनुभव घेतला आणि ही जी विद्या त्यांनी गुरुकडून त्यांच्या प्राप्त केली होती, हीच विद्या सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तिला हरिपाठाच्या रूपामध्ये सादर केलं. हरिपाठ जो आपल्याला मनामधून वाचतो, त्याचं चिंतन करतो, मनन करतो, जीवनामध्ये व्यावहारिकरित्या उपयोगाला आणतो, आवडीनं वाचतो, त्याला नामस्मरणाची गोडी लागते. काही कालानंतर त्याच्याकडून दैनंदिन व्यवहारात सुद्धा, कर्म करत असताना सुद्धा नामजप त्याच्याकडून होतो आणि त्या साधकाला खरा ईश्वर प्राप्त होतो. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान. ज्ञानेश्वरांनी प्रमाणानुसार निवृत्ती देवाने दिलेलं ज्ञान ग्रहण केलं आणि ते हरिपाठाच्या रूपात आपल्या सर्वांसमोर मांडलं. समाधी संजीवन हरिपाठ. संजीवन म्हणजे काय तर संपूर्ण जीवन व्यापून टाकणारी. जेव्हा आपल्याला योग साधनेमधून समाधी अवस्था प्राप्त होते, त्यावेळेस आपल्याला अचेतन मनामध्ये शांतीचा अनुभव करता येतो. परंतु जेव्हा आपण या समाधीतून बाहेर येतो, त्यावेळेला आपल्याला जागृत अवस्थेमध्ये दैनंदिन व्यवहारामध्ये ही शांती तेवढ्या प्रमाणामध्ये प्राप्त नाही होत किंवा ती टिकवून ठेवणं अवघड जातं. परंतु जेव्हा आपण अखंड हरिपाठ करत असतो, तेव्हा ती साधना ही संजीवन समाधीच्या बरोबरीची ठरते. संपूर्ण जीवनामध्ये समाधी अवस्था प्राप्त करून देणारा कोणता जर ग्रंथ म्हणा किंवा काव्य म्हणा किंवा अभंग रचना म्हणा, ती काय असेल तर ती हरिपाठाची रचना आहे. आणि ही संजीवन समाधी आपल्याला एकदा का प्राप्त झाली की आपल्याकडं उत्स्फूर्तरित्या अखंड आनंदाची प्राप्ती होती. मनातला आनंद, ईश्वरातला या बाह्यरूपातला परमानंद याची भेट होती. त्याच्यामुळे सर्वांची वाटचाल आयुष्याची संजीवन समाधीकडे जर व्हायची असेल तर आपल्याला हरिपाठाशिवाय गत्यंतर नाही, नामस्मरणाशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही. हीच शिक्षा ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला हरिपाठाच्या माध्यमातून दिली. आपले थोर असे भाग्य की आपल्याला हरिपाठ देणारे माऊली लाभले, इतर अनेक मोठे मोठे संत लाभले, ज्यांच्या सानिध्यामुळे आपली महाराष्ट्रभूमी ही संतमय झाली. आणि आपलं अहोभाग्य की आपण अशा भूमीमध्ये जन्माला आलो. परंतु या कलियुगाच्या काळामध्ये माणूस माणसामध्ये न राहता भोगसाधनेच्या मागं लागलेला आहे, भौतिक सुखात गुंतलेला आहे, आचरणामध्ये देखील व्यवस्थितपणा नाही. म्हणून माऊलींच्या हरिपाठाची नितांत गरज आहे. आत्तापर्यंत आपण संपूर्ण हरिपाठ एक संक्षिप्त रूपामध्ये कसा घेता येईल याविषयी पाहिलं आणि माऊलींचं स्मरण केलं. अशाच प्रकारे माऊलींच्या आशीर्वादानं आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद आणि प्रेम, सुख आणि समाधान निरंतर लाभत राहो. संजीवन समाधीसारखी अवस्था आपणा सर्वांना प्राप्त होवो, हीच आपली ज्ञानदेवाचरणी प्रार्थना. जय जय रामकृष्ण हरी. हरिपाठ